नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड. मित्रांनो, राज्य शासनाकडून 31 ऑक्टोबरच्या शासन निर्णयान्वये राज्यातील 40 तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषित केले होते. त्यानुसार त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे आणि या 40 तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 2,443 कोटी 22 लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, हे 40 तालुके कोणकोणते आहेत त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आमची यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय GR निर्गमित करण्यात आला आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिले प्रस्तावना समजून घेऊया, याच्यानंतर शासन निर्णय समजून घेऊया. तर बघा मित्रांनो, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. और नमूद क्रमांक 5 येथील दिनांक 9/11/2023 च्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञा करण्यात आली आहे. आणि शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आला आहे की राज्यातील या 40 तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच वाटप केली जाणार आहे. तर बघा मित्रांनो, खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यामधील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण रुपये 2,443 कोटी 22 लाख इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो, ही रक्कम राज्यातील या 40 तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून 2,443 कोटी 22 लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पात्र तालुके बघू शकतात. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सिन्नर, येवला, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, लोणारा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, सोयगाव, जालना जिल्ह्यातील भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा आणि मित्रांनो बीड जिल्ह्यातील वडवणी, धारूर, अंबाजोगाई, लातूर जिल्ह्यातील लातूर, धाराशिव जिल्ह्यातील वाशी, धाराशिव, लोहारा आणि मित्रांनो पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवड, बारामती, शिरूर, घोडनदी, दोंड, इंदापूर, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाला, मांडा, सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाला आणि मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात हातकंगले, गडहिंग्लज, सांगली जिल्ह्यातील शिराला, कडेगाव, खानापूर, विटा, मिरज. तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील या 40 तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी 2,443 कोटी 22 लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, ही रक्कम राज्यातील या 40 तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही देखील या 40 तालुक्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.